कुंडमाळा नदीवरील हा लोखंडी साकव, कारण पावसाचे दिवस होते, निसर्गरम्य परिसर होता, त्या ठिकाणी पर्यटक फार मोठ्या प्रमाणात आले होते आणि त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी ती दुर्दैवी घटना घडली. घटनेत काय घडले हे सगळ्यांना माहिती आहे. 4 माणसं मृत्युमुखी गेली, 50च्या वर लोक त्या ठिकाणी जखमी झालेली आहेत. या ठिकाणी शासनाने तातडीने त्या ठिकाणी समिती गठीत केली, त्रिसदस्यीय समिती असं आपण उत्तरात म्हणताय. 15 दिवसात या समितीचा चौकशी अहवाल आपल्या समोर येईल. या लक्षवेधीच्या अनुषंगाने बरंच काही बोलता येईल, परंतु मी या ठिकाणी आपणास या लक्षवेधीच्या अनुषंगाने पहिला प्रश्न विचारू इच्छितो की आज त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आपल्याला प्राप्त झाला का, नंबर 1. नंबर 2, या ठिकाणी सदर पूल हा धोकादायक आहे, या ठिकाणी हे आपल्या लक्षात आलं होतं अधिकाऱ्यांच्या, त्यांनी तसा बोर्ड लावला होता. म्हणजे एखादा फार तांत्रिकदृष्ट्या हुशार असलेला माणूसही किंवा एखादा अनपढ माणूसही ज्यावेळेला ही घटना ज्यावेळेला तिच्या लक्षात येते की हे डेंजर आहे, त्यावेळेला केवळ तिथे बोर्ड लावत नाही, बोर्ड लावून थांबत नाही, तर ते काढून टाकण्याच्या दृष्टीने किंवा त्याला पर्यायी व्यवस्था देण्याच्या दृष्टीने तातडीनं त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. त्यामुळे आता त्रिसदस्यीय समितीचा अहवाल काय असेल हे मला माहीत नाही, परंतु हा अक्षम्य ढिलाई आहे, ही चूक आहे आणि यासाठी तातडीनं त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली गेली पाहिजे होती. तातडीने कारवाई करणार का, नंबर 1. नंबर 2, जर 8 कोटी रुपये त्या पुलासाठी मंजूर झाले होते आणि तो पूल जर धोकादायक आहे हे आपल्या लक्षात आलेलं असताना तातडीची दुरुस्ती म्हणून आपण अनेक गोष्टी त्यापूर्वी केलेल्या आहे किंवा अनेक गोष्टीत आम्हाला उदाहरणादाखल दाखवून देता येईल. काही गोष्टीत आपण राज्यामध्ये अनेक ठिकाणी ॲडव्हान्स पेमेंट केलेली आहेत की काही गोष्टी करा म्हणून. मग या बाबतीत हा निर्णय का झाला नाही, इथे प्रशासकीय निविदांच्या या सगळ्या निविदांच्या ज्या लेंदी प्रोसेस आहेत त्या आपण सगळ्या करत बसलो आणि दुर्दैवाने या सगळ्या प्रसंगाला त्या गरीब पर्यटकांना सामोरं जावं लागलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच या ठिकाणी संबंधित अधिकारी यांची ढिलाई किंवा यांचा दुर्लक्षितपणा त्या ठिकाणी कारणीभूत असल्यामुळे हा अहवाल काय असेल तो असेल, परंतु तातडीने त्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. मागणी ती कारवाई करणार का. सभापती महोदय, आज या पुलाच्या बाबतीमध्ये आमदार साहेब शिंदे साहेबांनी जो विषय आज इथं प्रश्न जे मांडले, सभापती महोदय थोडी माहिती देऊ इच्छितो. हा पूल जो आहे हा लोखंडी पूल होता आणि साधारण हा 30 वर्षापूर्वी हा पूल बांधण्यात आला होता आणि हा पूल धोकादायक झाला होता वापरण्यासाठी. खरं म्हणजे सभापती महोदय हा पूल तसं बघितलं तर PWDच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे असं नव्हतं. हा बांधकाम जरी PWDने केलं होतं तरी हा शेवटी ग्रामीण मार्ग जो आपण म्हणतो त्याच्यावरचा होता हा पूल आणि त्या ठिकाणी हा पूल धोकादायक झाला आहे, हा वापरू नये म्हणून स्थानिक ग्रामपंचायतीने पण तिथं फलक वगैरे लावले होते, पण तरी वाहतूक आपण म्हणताय ती बरोबर चालू होती त्याच्यावरनं. आणि हे पावसाळ्याचे दिवस आणि कुंडमाळा वगैरे हा परिसर इंद्रायणीचा थोडा पर्यटक येतात, निसर्गरम्य परिसर आहे आणि ती दुर्दैवी घटना म्हणजे गंभीर घटना घडली, 4 लोक त्यात मृत्युमुखी पडले, ही गंभीर बाब आहेच. आणि आपण जे केलं की त्याच्यावर 8 कोटीचं काम त्याला मान्यता दिली होती. तर एकतर म्हणजे पुलाच्या बाबतीत आपण जे म्हणलं की वाहतूक वगैरे चालू होती, पण आता पुलाचं जे हे आहे, कारण आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात हा पूल नव्हता. आज सुद्धा हा पूल तसं बघितलं तर जो पडला हे आपल्या मेंटेनन्स खाली किंवा ह्याच्या खाली नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. पण आपण 8 कोटी रुपयाचं नवीन काम जे आहे ते आपण ह्याच्यावर मंजूर केलं होतं. आता ते काम आपण पुढचं आहे. काही त्याच्यामध्ये दिरंगाईचे जे कारणं आहेत त्यामध्ये काही गोष्टी आहेत, आपण जरी म्हणत असला साहेब हा लोखंडी पूल जो होता हा म्हणजे ग्रामीण मार्गावरचा आहे. हां नाही सभापती महोदय, नाही सभापती महोदय, हा पूल आपल्याकडे बांधकाम केलं होतं PWDनं 30 वर्षापूर्वी, पण हा पूल होता ग्रामीण मार्गावरचा.
त्यामुळं हा प्रश्न त्यामुळं हा प्रश्न आमच्याकडे आला की बांधकाम आमच्याकडनं झालं होतं, सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं, त्यामुळं हा प्रश्न आमच्याकडे आला. आणि आता खाली सुद्धा सभेमध्ये सुद्धा लक्षवेधी झाली, तिथं सुद्धा उत्तर मी दिलेलं आहे की आपण जी दिरंगाई झाली या पुलाच्या याच्याबद्दल आपण त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्याचा रिपोर्ट यायचा आहे. 15 दिवसात आपण तो रिपोर्ट मागवला आहे. आणि आपण जे म्हणलं किंवा दिरंगाईची कारणं काय आहेत, त्यात काही आहेत की आचारसंहिता लागली, थोडंफार तिथल्या स्थानिक आणि लोकप्रतिनिधी या पुलाला, नवीन जो पूल मंजूर आहे त्याला फुटपाथ असावा म्हणून मागणी केली होती. त्यामुळे त्या बजेटमध्ये ते बसत नव्हतं, त्यामुळे थोडं बदलायला लागलं, असे काही होते. पण दिरंगाई झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे, हे काम. त्यामुळं आपण फक्त आता कसं तातडीनं आपण जे म्हटलं, जोपर्यंत चौकशीचं हे येत नाही तोपर्यंत आपल्याला कार्यवाही करणं हे नाही, कारण ज्यांचे दोष आहे त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. नुसतं तातडीनं काय तर करून कोणावर तरी ज्याचा दोष नाही त्याच्यावर करण्यापेक्षा हा 15 दिवसात रिपोर्ट आला की संबंधित जे असतील त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल. प्रवीण दरेकर. या ठिकाणी प्रश्न ग्रामविकासचा आहे की सार्वजनिक बांधकाम हा महत्त्वाचा नाही सरकार म्हणून या ठिकाणी उत्तर अपेक्षित असतं. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, ही जी घटना झाली कुंडमळ्याची, सभापती महोदय, याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की गेल्या वर्षी पुलासाठी मंजूर केलेला निधी म्हणजे निधी मंजूर होता, प्रत्यक्ष कार्यादेश निघण्यास 1.5 वर्षाचा विलंब. माझा प्रश्न आहे, कार्यादेश निघायला वर्किंग ऑर्डरला विलंब का लागला, त्याची कारणं काय, त्याला जबाबदार कोण आणि त्याच्यावर आपण काय कारवाई करणार. त्याचबरोबर सरकारी यंत्रणांनी 8 कोटी रुपयांचा नवा पूल उभारण्यासाठी केलेला लालफितीशाही कारभार नागरिकांच्या जीवावर बेतला आहे. म्हणजे पूर्णपणे तुम्ही पैसेही दिले, मंजुरीही दिली, वर्क ऑर्डरला लेट झालं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये दिरंगाई झाल्याचं माननीय मंत्री महोदय कबूलही करतायत. सभापती महोदय, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी आपण प्रश्न आणतो, त्याची चर्चा करतो. अजूनही जवळपास 15-20 दिवस झाले तुमच्याकडे चौकशी अहवालही आला नाही. खरं म्हणजे या विषयाला प्रायोरिटी असली पाहिजे. जेव्हा 4 लोक मृत्युमुखी पडतात, 50 लोक त्या ठिकाणी जखमी होतात, त्यावेळेला एवढ्यात अहवाल आला पाहिजे होता, दोषी त्या ठिकाणी कोण आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होती, परंतु अद्यापही त्याची होऊ शकली नाही. तर माझा स्पेसिफिक प्रश्न हा आहे की कार्यादेश निघण्यासाठी विलंब झाला, त्याला कारणं काय, जबाबदार कोण, त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई आपण त्या ठिकाणी करणार आहात, आणि जी दिरंगाई झाली त्या दिरंगाशी संबंधित असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी आपण काय कारवाई करणार, हा माझा प्रश्न आहे. आणि मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांना काय आर्थिक मदत दिलेली आहे किंवा देणार आहात, या संदर्भात मला उत्तर हवं. सभापती महोदय, आता जे प्रश्न दरेकर साहेबांनी विचारले, दिरंगाई जी झाली यात काही इतर पण हे आहेत. एकतर विधानसभेची आचारसंहिता एक मधल्या काळामध्ये लागली होती. त्याचबरोबर मगाशी मी जसं म्हटलं की ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी या पुलाबरोबर फुटपाथची मागणी केली होती. पूर्वी आपण त्याच्यामध्ये धरला नव्हतं, 7.5 मीटरचं हे केलं होतं, त्याच्यामध्ये फुटपाथ नव्हता, त्यामुळे थोडं डिझाईन हे केलं. दुसरं एक, ज्या इंद्रायणी नदीच्या पात्रातला हा पूल आहे त्या ठिकाणी थोडं त्या पात्रामध्ये म्हणजे ज्याला आपण रांजण खळगे म्हणतो, म्हणजे असं पात्रवरनं दगड दिसतो पण पाणी जे आहे ते बऱ्यापैकी त्याच्या खालनं वाहतं, त्यामुळे थोडं डिझाईन त्याच्यामध्ये हे करणं हा एक थोडा भाग दिरंगाईचा होता. पण जे आमदार साहेबांनी केलं की दिरंगाई झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे. समितीचा अहवाल म्हणजे समिती आपण अजून समितीला जे 15 दिवस दिले होते ते संपलेले नाही आहे, त्यामुळे तो आला की जे दोषी असतील, जसं मी आत्ता सांगितलं, त्यांच्यावर 100% कडक कार्यवाही जी असेल ती विभागाकडनं केली जाईल. बाई जगताप. आणि एकच सभापती, आर्थिक मदतीचं सभापतीमध्ये एक यात की अपघात म्हणून पोलिसांनी ह्याचं नोंद केली होती, त्यामुळे हे आपलं जे मदत पुनर्वसन जे आहे ह्याच्यात ते बसू शकलं नाही. पण मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुख्यमंत्री याच्या माध्यमातून 5 लाखाची मदत त्यांना देण्याचं पुढची प्रक्रिया चालू आहे. सभापती महोदय,
खरं तर दोन भागामध्ये मी प्रश्न विचारेन. उत्तर देत आहे खरं आहे. एक, तुमच्याच उत्तरामध्ये आपण म्हणताय की अहवालाला आपण वेळ दिलाय, कुणावर त्याच्यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. बरोबर. जे दोषी राहतील त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करणार का, स्पेसिफिक प्रश्न. नंबर 2, कारण 4 जणांचा मृत्यू झालाय, 55 वाहून गेले, ते त्यांच्यापैकी जखमी आहेत काही, किंवा तो प्रकार अतिशय वाईट आहे. आता याच्यातनं नवीन प्रश्न तयार होतो तो असा, आपण सुरुवातीलाच म्हणालात की आपल्या खात्याने त्या काळामध्ये बांधलेले बोल असे अनेक आहेत. नेहमीच येतो पावसाळा आपण म्हणतो, आणि हे सगळं अतिउत्साहीपणा हा सगळा होतच असतो. हे प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे अशा पद्धतीच्या घटना घडतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आपल्याकडे एक पद्धत आहे. आपल्याला माहिती आहे की या पुलाची किती हे आहे, वय किती आहे किंवा काय, तर तशा पद्धतीचे एक SOP राज्यभरामध्ये, विशेषतः ज्या भागामध्ये पाऊस जास्त पडतो, जिथे धरणं आहेत, जिथे अशा पद्धतीचे धबधबे आहेत, आणि प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी ते घडत असतं. अर्थात त्याच्यामध्ये पर्यटकांचा अतिउत्साहीपणा आहेच, तो नाकारता येणारच नाही. परंतु मृत्यू होणं ही अतिशय वाईट गोष्ट आहे. म्हणून पहिला प्रश्न जो विचारला त्याच्यामध्ये जे दोषी येतील त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा आपण गुन्हा दाखल करणार का. नंबर 2, आता पावसाळा आहे, अनेक ठिकाणी पर्यटन सुरू आहेत, अशा प्रत्येक ठिकाणच्या पुलांचा किंवा तत्सम ज्या व्यवस्था आपण केलेल्या आहेत त्याचं ऑडिट करून त्या ठिकाणी सुद्धा अशा घटना घडू नयेत म्हणून आपण काय प्रयत्न करणार आहात. सभापती महोदय, जे आता की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, तर त्या बाबतीमध्ये शेवटी कायदेशीर ज्या काही आपल्याकडं मान्य मृत्यू झालाय, बाब गंभीर आहे आणि शासन पण त्याच्याबद्दल गंभीर आहे, पण शेवटी सगळं जे आहे ते कायदेशीर बाजू बघून आपल्याला निर्णय घ्यायला लागतो. त्यामुळं एकदा चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्याप्रमाणे जी कडक कार्यवाही असेल ती विभागाकडनं केली जाईल. दुसरा विषय जो माननीय आमदार साहेबांनी विचारला की राज्यातल्या इतर यांची पण आहे, तर थोडी माहिती मी त्या निमित्तानं पण देऊ इच्छितो. सभापती महोदय, आपल्याकडं PWDकडं 16,395 पूल आहेत राज्यामधले, आणि त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट वगैरे ह्या गोष्टी करण्याचे किंवा ते सुस्थितीत आहेत, वाहतुकीस योग्य आहेत नाही आहेत हे बघण्याचं याआधी पण सूचना दिल्या होत्या. आजच्या याला जर बघितलं तर साधारण 4 पूल असे आहेत जे धोकादायक आहेत, जे वाहतुकीला बंद केलेत. त्याचं दुरुस्ती किंवा नवीन पूल बांधणं, दुरुस्त होऊन जर तो उपयोगात येणार असलं तर तसं करणं, किंवा नवीन पूल बांधणं, ह्याचा जी काय ती पुढची कामाची प्रक्रिया विभागाकडनं चालू आहे. त्याचबरोबर 8 पूल असे आहेत जे त्याचं स्ट्रक्चरल जे आहे ते अजून ऑडिट होऊन यायचं आमच्याकडं, पण ते आजच्या याला आपण ज्याला आपण म्हणजे ह्याच्यावरनं बघून म्हणतो की आजच्या याला डिपार्टमेंटच्या तिथल्यांचं म्हणणं आहे की धोकादायक झालेत, त्याची पण दुरुस्तीचं जे आहे ते स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आल्यानंतर त्याचा निर्णय जो आहे तो लवकरात लवकर घेतला जाईल. दुसरं, पर्यटकांच्या बाबतीमध्ये म्हणजे पर्यटक हे याच्यामध्ये अतिउत्साहात असतात, सोशल मीडियामुळं आणखीन लोकांमध्ये सध्या सेल्फी आणि ह्या गोष्टीचं सगळं आहे, रील्सचं. त्यामुळं ज्या ठिकाणी विभागामध्ये अशा पण आम्ही आता सूचना दिलेल्या आहेत की ज्या ठिकाणी धोकादायक पूल झालेत किंवा ज्या ठिकाणी वाहतूक बंद केली, ते पूर्वीसारखं नुसतं बोर्ड लावायचा नाही, आता त्या ठिकाणी सिमेंटचे बोल्डर वगैरे राहून त्याची वाहतूक म्हणजे त्याच्यावर जाऊ नये हे अशा पद्धतीनं ते ब्लॉक करायचं. नाहीतर मग कधी कधी शॉर्टकट आहे म्हणून पूल जरी धोकादायक झाला असला तरी वापरला जातो, पर्यटक येतात, तर त्या ठिकाणी करायचं. स्थानिक प्राधिकरणाला, मग ग्रामपंचायत असू दे, नगरपालिका, जे कोणी असेल त्यांना त्यावेळेला सूचना, आणि पोलिसांना पण त्या ह्याच्या सूचना द्यायच्या किंवा हा पूल आम्ही वाहतुकीस बंद केला, म्हणजे थोडं पोलिसांचं लक्ष राहिलं, पोलिसांनी पण काही कार्यवाही केली तर थोडी भीती ही येणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये राहते, किंवा पोलीससुद्धा या पुलाचा वापर केल्यानंतर लक्ष देतात किंवा कार्यवाही करतात. तर अशा पद्धतीनं सूचना म्हणजे पुढं हे असे प्रकार होऊ नयेत म्हणून आपण हे करतोय.
आणि नक्कीच आपण जे म्हटलं कार्यवाहीच्या बाबतीमध्ये एकदा रिपोर्ट आला की जी कार्यवाही कडक असेल कायद्याच्या याच्यामध्ये ती आपण विभागाच्या माध्यमातून नक्की करू. सदाभाऊ खोत. सभापती महोदय, हा पुण्यातला इंद्रायणी नदीवरील पूल होता आणि हा पूल मंत्री महोदयाने सांगितलं की 30 वर्षापूर्वी अंतर्गत बांधकाम विभागानंच त्याचं बांधकाम केलेलं होतं. मग या पुलाचं वयमर्यादा किती होती ही PWDला सुद्धा बांधकाम विभागाला माहिती असेल. त्याचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं होतं का, आणि जर त्या पुलाचं स्ट्रक्चर ऑडिट झालं असेल आणि तो वापरण्यायोग्य नसेल तर तो पूल त्या ठिकाणी बंदिस्त करायला पाहिजे होता की जेणेकरून त्या पुलावरून वाहतूक होणार नाही. दुसऱ्या बाजूला तुम्ही सांगितलं की 8 कोटी रुपयाला मान्यता दिलेली होती नवीन पुलासाठी. आता त्याच्यामध्ये तुम्हाला नव्यानं काही करणं गरजेचं आहे असं वाटलं विभागाला, ते तातडीनं करायला पाहिजे होतं. एक तर पूल वाहतुकीला सुरू होता आणि सुरू असल्यामुळंच ह्या घटना घडलेल्या आहेत. तुम्ही आणि तुमच्या विभागानं त्याला मान्यताही दिली नवीन पुलासाठी, त्याच्याही कामाला गती दिली गेली नाही. मग ही गती का दिली गेली नाही, त्यामध्ये कोण अधिकारी जबाबदार आहेत, कारण हे अधिकारी जबाबदार धरावे लागतील, कारण इथं 4 मृत्यू झालेले आहेत. मग ते अधिकारी तुम्ही जबाबदार धरणार का, त्यांच्यावर कारवाई करणार का, आणि हे किती दिवसामध्ये काम तुम्ही आता पूर्ण करणार आहे की जेणेकरून लोकांना ते वाहतुकीला त्या ठिकाणी नव्यानं पूल तयार होईल. सभापती महोदय, मी जे आता हे केलं सदाभाऊंनी त्याचं माहिती दिलेली आहे की एक तर हा पूल लोखंडी पूल होता. हा जसा आपण DPDCतनं साको बांधतो, DPDCतलं काम हे साको बांधण्याचं वगैरे PWDकडे येतं आणि परत जे आहे ते ग्रामविकास किंवा ग्रामपंचायत ज्या असेल त्यांच्याकडे ते त्यांच्या अखत्यारीत असतं. तसं हे पूर्वी झालेलं काम आहे आणि हे लोखंडी पूल होता आणि हा ज्याचं स्ट्रक्चरल ऑडिट, कारण आम्ही PWDनं केलं नव्हतं कारण हा पूल आमच्या ताब्यामध्ये नव्हता. पण आपण जे म्हटलं की दिरंगाई झाली, त्यासाठी जे अधिकारी जबाबदार आहेत, चौकशीचा अहवाल लगेच म्हणजे लवकरात लवकर येईल तशी चौकशी समिती आपण सचिवांच्या स्तरावर नेमलेली आहे 3 सदस्यीय. त्यांचा अहवाल आला की नक्की कडक कार्यवाही केली जाईल, कुणालाही पाठीशी घालण्याचं प्रयत्न होणार नाही किंवा विषय नाही आहे. आणि पुढचं जे पुलाचं जे 8 कोटीचा पूल जो मंजूर होता त्याचं बाकी आता कामाचं ज्या आहेत त्या प्रक्रिया आपण सुरू केल्यात. त्याचं कार्यआरंभ आदेश सभापती महोदय 10/6/2025ला दिला आहे. 12 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करायचं आहे आणि त्याच्यावर लक्ष ठेवून हे काम लवकरात लवकर पूर्ण केलं जाईल. सचिन आहेर. सभापती महोदय, नंबर लागला माझा. सभापती महोदय, म्हणजे राजकीय बळी कसं होऊ शकतो हे याच्यातून उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. सभापती महोदय, 1973 साली बेगडेजींच्या माननीय आमदारांच्या फंडातून हे ब्रिज बांधलं गेलेलं आहे. आपण आज सांगताना आता सांगतायत हे काय ब्रिज फक्त काय नदीपुरता नव्हता, हे 2 गावाला जोडणारा रोड आहे, रोड होता आणि निवळ सभापती महोदय ह्याच्यामध्ये पर्यटक नाही तर रहदारी देखील छोट्या मोठ्या बाईक्स किंवा गाड्या पण ते येऊन जाऊन जायचे लोक, ह्याचा वावर होता. सभापती महोदय, मंत्री महोदय, म्हणजे आपण बोलायला हरकत नाही कोणाच्या खांद्यावरती कोणाची ओझी. सभापती महोदय, माझ्याकडे माननीय मंत्री महोदयांचा 11 जुलै 2024चा पत्र आहे की त्यामध्ये या ब्रिजसाठी 80,000ची तरतूद केलेली आहे, 8 लाख रुपयाची तरतूद केलेली नंतर दाखवलेलं आहे. म्हणजे एका बाजूला 8 कोटी रुपयाची तरतूद झाली, मग का नाही याच्याचं ब्रिजचं काम सुरू झालं? ते झालं तर नाही, पण तुम्ही आता सांगतायत की फक्त आम्ही बोर्ड लावले. हे मृत्यू नाही, ही निष्काळजीपणा करून घेऊन ही हत्या आहे सभापती महोदय, ही वस्तुस्थिती आहे. एका बाजूला माननीय उपमुख्यमंत्री महोदय सर्व तुम्ही फौजफाटा घेऊन लोणावळ्याला ग्लासचा ब्रिज बनवून घेऊन स्काय वॉकर बनवण्यासाठी 1 जानेवारी 2024 आणि या देखील वर्षीमध्ये देखील तुम्ही तिकडे 64 कोटी रुपये निधी देता. मग या पैशात तुम्ही का देण्यात आलेले नाही? आणि म्हणून सभापती महोदय, मंत्री महोदयांना फक्त बगळ देऊन चालणार नाही, ह्याला तुम्हाला कोणाला तरी जबाबदार धरावाच लागणार आहेत. अनेक सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्राथमिक चौकशी केल्यानंतर संबंधित अधिकारीवरती कुठच्याही प्रकारचा तुम्ही दोष ठेवत नाही आहे.
आणि म्हणून माझी स्पष्ट मागणी आहे की ही वस्तुस्थिती तुम्ही जर बघितली असेल की ही निधी कुठे वळवली गेलेली आहेत का, निधी अभावी हे काम सुरू झालं नाहीत का, ह्याच्यावरती वेगळं काय झालं आहेत का, म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्यावरती तुम्ही पेंडिंग इन्क्वायरी करा ना. त्याला सस्पेंड करून घेऊन पेंडिंग इन्क्वायरी करून घेऊन दूध का दूध पाणी का पाणी येऊ द्या ना. तुम्ही आता सांगताय 15 दिवसामध्ये आमचं हे गट तयार होईल, त्याचा ही चौकशी होईल, त्याच्यानंतर होईल. हे अजिबात चालणार नाही, कारण ही जबाबदारी कोणाला तरी देखील घ्यावी लागेल. त्या बिचारे लोकांचे काय, सभापती महोदय, या पुणे जिल्ह्यामध्ये 500हून असे जे ब्रिज आहेत, आज मुंबई शहर असेल, पुणे असेल किंवा आजूबाजूचे लोक पर्यटक तिकडे त्यांना काहीच माहीत नसतं. जसं टुरिस्ट सांगतात तसं त्याप्रमाणे ते जातात. मग पावनाच्या धरणावरती असेल किंवा नदीवरती असेल. आणि म्हणून या बाबतीत तुम्हाला निव्वळ फक्त घोषणा किंवा बोलून चालणार नाही. या संबंधित लोकांवरती तुम्ही तातडीने पेंडिंग इन्क्वायरी सस्पेंड करून तुम्ही करणार आहात का? सभापती महोदय, शासन ह्या मी मगाशी म्हटलं आणि जो निर्णय आपण घेतला आहे चौकशी समितीचा, यावेळेचं की 8 कोटी रुपयेचं काम देऊन हे वेळेत सुरू झालं नाही. त्यामुळं तर ह्याच्याबद्दल जर कोणाला पाठीशी घालायचा विषय असता तर आपण सचिवांच्या स्तरावरची समिती वगैरे एवढी नेमली नसती. आपल्याला हे काम वेळेत होणं गरजेचं होतं. त्यामुळं सचिव स्तरावरची समिती आपण नेमली आहे. शेवटी रिपोर्ट आपल्याकडं 3 आणि त्रिसदस्य असं पण काय नाही की एकांचीच नेमली आहे, त्रिसदस्य समिती नेमली आहे. त्याच्यामध्ये डिझाईनचे पण जे आपले सी आहेत त्यांना पण आपण अंतर्भूत केलं आहे. तेव्हा अशा पद्धतीनं आपण तो रिपोर्ट घेतो आहे आणि याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचा विषय नाही. दुसरं, निधी या पुलाचा कुठेही वळवला नव्हता. त्यामुळे असं काही शासनानं या पुलाला दिलेला निधी हा दुसऱ्या कामाला वळवला असं पण नाही. पण याच्या बाबतीमध्ये ही घटना झाली, 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं 100% जो अहवाल येईल समितीचा सचिवांच्या त्याप्रमाणे कडक कार्यवाही केली जाईल. शेवटी सभापती महोदय, रिपोर्ट आल्याशिवाय सभापती महोदय ब्रिज हा धोकादायक जरी सभापती महोदय ब्रिज जरी धोकादायक असला तरी हा सार्वजनिक बांधकाम विभाग मेंटेन करत नव्हता. ग्रामपंचायतीनं लावला बोर्ड, ग्रामपंचायतीनं. सभापती महोदय, मंत्री महोदय मान्य केलंय की सभापती महोदय, स्थानिक सभापती महोदय बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून उत्तर देत आहेत. एका बाजूला बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून मुळतः हा ब्रिज जसं सचिन ऐरेंनी सांगितलं हा आमदार निधीतनं बांधलेला आहे. बांधलाय कोणी? आमदार निधीतनं. मग त्याच्यावर खर्च सार्वजनिक बांधकाम खात्याने केला असेल हे जरी पकडून चाललो, एका बाजूने ते म्हणतात की बांधकाम खात्याने बांधलाय पण आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. जर तुमचा संबंध नाही तर तुम्ही कशाला येता इकडे उत्तर द्यायला? ज्या खात्याचा ग्रामपंचायतवाल्यांना येऊ द्या, ग्रामपंचायतवाल्यांना उत्तर द्यायला. जर तुमची जबाबदारी नाही आहे मेंटेन करायची तर तुम्हाला आम्ही निष्काळजीपणावर तुम्हाला आम्ही का धरावं? ज्या खात्याचे लोक आहेत त्यांना आम्ही धरू ना. तुमचा निष्काळजीपणा नाही असं तुमचं म्हणणं आहे, कारण आमचा काही संबंध नाही. ग्रामविकास खात्याचा संबंध असेल, जर तुम्ही ग्रामपंचायतीला दिला असेल किंवा आणखीन कुठल्या खात्याला दिला असेल तर त्यांचा संबंध आहे. मग तुम्ही ही जबाबदारी अंगावर का घेताय? आमचा साधा प्रश्न आहे. हे दिसतं तेवढं प्रकरण सोपं नाही आहे. याच्यामध्ये तिकडे स्थानिक राजकारण आहे. हा ब्रिज कुठे वळवला गेला ते आम्हाला माहिती आहे. यांची आपसातली भांडणं काय झाली ती माहिती आहेत. 8 कोटीची तरतूद आहे, मंजूर होऊन तो ब्रिज होत नाही आहे. याची कारणं वेगवेगळी आहेत. तुम्ही आमचं मंत्री महोदयांच्या बद्दल आमचा बिलकुल आक्षेप नाही, कारण त्यांना आम्ही जबाबदार धरत नाही. पण आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही दुसऱ्याचं पाप स्वतःच्या अंगावर काय घेताय? ज्याचं पाप आहे त्याला घेऊ देत ना. दुसऱ्याच्या मुलाला नावं ठेवायला चालले तुम्ही. सभापती महोदय, जे असं आहे की दिरंगाई जे झाले 8 कोटीचं काम जे आता मंजूर आहे हे PWD विभागाकडे आहे. त्यामुळे शेवटी आज ते काम पूर्ण करणं आमची जबाबदारी आहे आणि ज्याप्रमाणे जे आहे ते आपण हे करतो. आता चौकशी समिती ठीक आहे, बोर्ड लावला धोकादायक आहे हा ग्रामपंचायतीनं लावला, तो काही PWDनं लावला नव्हता. बोर्ड ग्रामपंचायतीनं लावला की ब्रिज हा वाहतुकीस धोकादायक आहे, तसं पेपरला किंवा फोटो वगैरे सगळे आहेत.
शेवटी दिरंगाई जी झाली, जे 8 कोटीचं काम जे होतं हे PWD विभागानं नवीन मंजुरी त्याला नवीन पुलाला दिली होती. त्याची चौकशी समिती आपण नेमली आहे. त्याचा अहवाल आला की आपण अहवाल यायच्या आधी सभापती महोदय कार्यवाही आपण कशी करणार, एवढाच विषय. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एवढंच. 15 दिवसात मध्ये अहवाल हे केलेला आहे. 15 दिवसात आला की लगेच कार्यवाही त्याच्यावर केली जाईल. चित्राताई वाघ लास्ट. धन्यवाद सभापती महोदय. विषय थेट या प्रश्नाशी संबंधित नसला तरी सुद्धा या प्रश्नाशी तसा रिलेटेबल आहे. कुंडमळा येथे जी दुर्घटनाग्रस्त साकव झाला तिथे जवळपास 100 ते 125 पर्यटक त्या ठिकाणी आले होते, ज्याचा उल्लेख मगाशी सन्माननीय मंत्री महोदयांनी केला की सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी गावातल्या इंटिरियरला वाहणारी वाहती नदी असतील, धबधबे असतील, अशा ठिकाणी त्याचा प्रचार प्रसार करून लोक त्या ठिकाणी येतात, निसर्गाचा आनंद घेतात. माझा प्रश्न इथे हा होता की राज्यातील असे जी धोकादायक पर्यटन स्थळं आहेत, समुद्रकिनारे आहेत, धबधबे आहेत, किल्ले आहेत, अशा सगळ्या ठिकाणी नो सेल्फी झोन म्हणून घोषित करण्यात आलेल्या स्थळांची जिल्हानिहाय यादी आहे आणि ती यादी त्या पर्यटन स्थळावरती लावून त्याचा प्रचार करण्याची शासनाकडे कुठली यंत्रणा उपलब्ध आहे का? आणि ज्या ठिकाणी नो सेल्फी झोन आहेत, आपण बघितलंय की वाहत्या पाण्यामध्ये लोक पडतायत, वाहतायत, त्यांचे जीव जात आहेत आणि असे अपघात होत आहेत, तर ज्या नो सेल्फी झोनवरती रील्स काढले जातात, सोशल मीडियावरती प्रसारित केले जातात, अशांवरती शासन काही कारवाई करणार आहे का किंवा कुठल्या पद्धतीची कारवाई करण्यात येते, हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे. धन्यवाद. सभापती महोदय, या बाबतीमध्ये आता माझ्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं आम्ही मगाही जसं म्हटलं की असं ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनना कळवतोय किंवा या ठिकाणी अशा पद्धतीनं जे आहे ते एकतर वाहतुकीला हे होऊ नये आणि मग जे ताईंनी केलं की बुवा नो सेल्फी झोन असतील त्या ठिकाणी पण शासनाकडनं त्या पद्धतीनं सूचना पोलिसांना परत दिल्या जातील किंवा असं काय झालं तर तिथं कार्यवाही करावी. सभापती महोदय, कितवा माझ्याकडं याच्या आधीचे जे मंत्री होते, सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब, हे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांचं एक पत्र आहे माझ्याकडे आणि त्यांनी 11 जुलै 2024ला लिहिलेलं हे पत्र आहे. हे पत्र त्यांनी दिलेलं आहे राज्यमार्ग 55. म्हणजे आता जे मंत्री महोदय म्हणतात आमचं नाही, राज्यमार्ग कोणाचा असतं जरा स्पष्टीकरण झालं तर मला असं वाटतं बरं होईल. राज्यमार्ग कोणाच्या ताब्यात असतो? राज्यमार्ग 55 इंदोरी ते कुंडमळा रस्ता, ग्रामीण मार्ग 31. राज्यमार्ग याचा अर्थ तो राज्याचा आहे, याचा अर्थ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंडर येतो. आणि वारंवार मंत्री महोदय आपण असं सांगता की आमचा संबंध नाही, आमचा संबंध नाही, आमचा संबंध नाही. हे रवींद्र चव्हाण साहेबांचं पत्र आहे आणि आत्ताच आपण कबूल केलं 8 कोटी रुपये हा ॲक्सिडेंट व्हायच्या 5 दिवस आधी मंजूर झालेले आहेत. मग असं असताना तुम्ही आमचा संबंध नाही, आमचा संबंध नाही वारंवार का म्हणताय? राज्यमार्ग कोणाच्या ताब्यात असतो? मग असं कसं मंत्री महोदय उत्तर देतात नेहमी आमचा संबंध नाही, आमचा संबंध नाही? म्हणजे काय? राज्यमार्ग कोणाचा संबंध असतो? राज्यमार्ग ग्रामपंचायतीच्या ताब्यात असतो का? ग्रामपंचायतीनं बोर्ड लावला पाहिजे, बोर्ड लावला पाहिजे आपण सांगता. अनेक ठिकाणी असं काम चालू असतं, अनेक ठिकाणी असे पूल नादुरुस्त असतात, त्याच्यावर खबरदारी घेतली जाते, परंतु इथं खबरदारी घेतली गेली नाही. याला खऱ्या अर्थानं सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. तुम्ही 15 दिवसाचं सांगितलं, हे अधिवेशन संपण्याच्या आत कारवाई करणार का हा प्रश्न आहे. तुम्ही अधिकाऱ्यांना का पाठीशी घालता या सगळ्या विषयामध्ये? अधिकाऱ्यांना का पाठीशी घालता? तुमचाच रस्ता आहे, तुमच्या अंडर आहे, तुम्ही 8 कोटी रुपये मंजूर केले, आधीच्या मंत्र्यांनी हे पत्र दिलेलं आहे पुरवणी मागण्यात मंजूर करण्यासाठी. असं असताना तुम्ही जबाबदारी नाकारताय मंत्री महोदय. सभापती महोदय, याच्या संदर्भात कारवाई स्पष्टपणे सांगा. खरं तर याच्यात आहे ना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सगळ्यात आधी दाखल झाला पाहिजे. कोणाचा जीव काय स्वस्त आहे का? 4-4 लोक मरतात आणि सरकार आमचा संबंध नाही. चला सदोष मनुष्यवधाचा घाला, ज्याची इन्क्वायरी होऊ द्या, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी आमची तुमच्या मार्फत विनंती आहे. सदोष मनुष्यवधाचा दाखल केला, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. आम्ही थोडी म्हणतो की याच माणसावर कारवाई करा.
आमचं म्हणणंच नाही, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. पक्ष नेत्यांचं म्हणणं बरोबर आहे, गुन्हा दाखल करा हा. आणि अहवालात जो दोषी येईल त्याच्यावर गुन्हा दाखल करा. सभापती महोदय, विरोधी पक्षनेत्यांनी जे केलं, चौकशी समिती बसा जरा आपली आपण, please बसा. शेवटी आपल्याला पण माहिती आहे की जोपर्यंत चौकशी अहवाल येत नाही तोपर्यंत कार्यवाही हे करणं, त्यामुळं नक्की कारवाई केली. आणि एक मिनिट आणि आणि दुसरं एक मिनिट सभापती महोदय, दुसरा विषय जो आहे की हा पूल गुन्हा दाखल करा तुम्ही. त्याच्यात जो दोषी सापडेल अधिवेशनाच्या अगोदर, तुम्ही आता 15 दिवसाची मुदत दिलेली आहे, 15 दिवस मध्ये तुम्ही त्याला पकडा. जो कोण साहेब, असेल ही त्याला सभापती टाका महोदय, आतमध्ये. चौकशी झाल्यावर आपल्याला फक्त एकच आहे सभापती महोदय, हा जे विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांना मी एवढं सांगू इच्छितो सभापती, हा राष्ट्रीय महामार्ग 55 ते कुंडमळा हा रस्ता आहे, म्हणजे ग्रामीण मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर हा पूल आहे, हा राज्यमार्गावरचा पूल नाही आहे. शांतता ठेवा जरा सभागृहात. आता मला असं वाटतं की बराच वेळ सुरू झाले आणि त्यांनी आम्ही मंत्र्यांना आम्ही दोषी धरत नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की एखादी गोष्ट घडली, आता तिथे अपमृत्यूची नोंद झालेली आहे, अपघात झाला, नोंद झाली अपमृत्यूची, एखादा खून झाला तर 302चा गुन्हा दाखल होतो, अटक नंतर होते ना, मग त्याला चौकशीमध्ये जो सापडतो त्याला अटक होतो. आता ऍक्सिडेंटमध्ये हे निष्काळजीपणा आहे, सिद्ध आहे. तुम्ही गुन्हा दाखल करा, जो सापडेल तुमच्या चौकशीत त्याला तुम्ही अटक करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. मला असं सभापती वाटतं, महोदय, याच्यामध्ये आपण जसं जसं पुढे जातोय तसे प्रश्न निर्माण होत आहेत. आपल्याच एका उपप्रश्नाला उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी सांगितलं की आपली चौकशी समिती किती दिवसात ते कन्क्लूड करणार, तर त्यांनी 15 दिवसात सांगितलं आणि तात्काळ कारवाई करतो पण सांगितलं. पण त्याच्यावर परत आता आपण उपप्रश्न सोडून असा प्रश्न लांबत चाललेला आहे. त्यामुळे मंत्री महोदयांनी एकदम स्ट्रिक्टली तुम्ही दिलेल्या उपप्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर दिले. मला वाटतं सभापती महोदय, म्हणजे अधिवेशन संपण्याच्या अगोदर आपल्याला 15 दिवस पूर्ण होत आहेत, त्यामुळे प्रश्न आणता येईल आपल्याला. एकच विषय आता मला वाटतं मंत्री महोदय, नाही, फक्त तुमच्या उत्तराने सभागृहाचे समाधान झालेलं आहे. आता नवीन आपण विषयाकडे वळूया. हा, 55 ते कुंडमळा हा ग्रामीण मार्ग आहे. हा ग्रामीण म्हणजे PWD कडचा नाही. प्रश्न सभापती महोदय फक्त आपण बसा जरा मंत्री महोदयांना. मी पूल सभापती महोदय एक मिनिट. चुकीचं रे तेवढं मंत्री आलं महोदय बोला तेवढं. आपण. सभापती महोदय, मी फक्त जो हे आलं जे विरोधी पक्ष आपल्याला असं म्हणायचं आहे का ग्रामीण मार्ग असला तरी पूल आपण पूर्वी जो सार्वजनिक आहे हा बांधकाम विभागाने PWD पूल मंजूर केलाय. नाही सभापती महोदय, नाही एक आपण असं म्हटलंय की ग्रामीण मार्ग आहे, हे आपण रेकॉर्डवर मान्य केलंय आणि तरी देखील आपण सार्वजनिक बांधकाम विभागाने ब्रिज मंजूर केलेला आहे. केलेलं आहे आणि त्याचं काम आपण सुरू करतोय आणि जे असेल ती दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल. धन्यवाद. आता आपण बसा जरा. आपण